हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण आता निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया. परवा मी जे अनालिसिस तुम्हाला सांगितलं होतं आजच्या दिवसासाठी म्हणजे 27 जानेवारीसाठी, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 21 जानेवारीची जी बिअरिश कॅन्डल आहे तिचा हाय किंवा लो जर का मार्केटने तोडला, तर मार्केट बुलिश किंवा बिअरिश साईडला जाऊ शकते. तर आज तसंच काहीसं झालंय. आज मार्केटने जे आहे ते हा जो लो मी सांगितला होता तुम्हाला 23,000चा जर लो तोडला, तर मात्र मार्केटमध्ये फुल्ली बिअरिश साइडला मार्केट जाईल आणि सेलर्स खूप ॲक्टिव्हेट होतील असं मी तुम्हाला परवाच्या प्रेडिक्शनमध्ये सांगितलं होतं. तर आज तसंच झालंय. आज मार्केट खूप मोठं गॅप डाउन ओपन झालंय आणि त्याच्यानंतर सुद्धा मार्केट आज दिवसभर पडलेलं आहे. त्यामुळे आता हा जो हाय आणि लो मी तुम्हाला सांगितला होता, तर हा लो मार्केटनं तोडलाय आणि मार्केट आता ही जी बरेच दिवस झाले ह्या ज्या रेंजमध्ये प्राइस एक्शन बनवत होतं, त्यातून आता मार्केट बाहेर आलेला आहे आणि मार्केटनं आता लो तोडलाय. तर आता मार्केट कोणत्या साइडला जाईल असं तुम्हाला वाटत असेल किंवा मार्केटमध्ये एवढी जास्त सेलिंग का येत आहे? तर ही एफ-आय जे आहेत ते कंटिन्यू सेलिंग करत आहेत. आता एफ-आय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ते कंटिन्यू सेलिंग करत आहेत आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग येत आहे. तर एफ-आय का बरं एवढं सेल म्हणजे मार्केटमध्ये त्यांच्या पोझिशन्स क्लोज करत आहेत इंडियन मार्केटमधून. तर हे जे फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात ते आपल्या इंडियन मार्केटमध्ये खूप मोठ्या-मोठ्या प्रमाणात पैसे लावतात. खूप मोठ्या प्रमाणात पोझिशन्स घेत असतात आणि आपण जे स्मार्ट मनी म्हणतो किंवा आपला जो ऑपरेटर जे आपण म्हणतो, की जे मार्केटला अपसाइड किंवा डाउनसाइड ड्राईव्ह करतात किंवा ट्रॅप करतात, त्यापैकीच एक एफ-आय-आय सुद्धा असतात. तर हे जे लोकं आहेत, ते आता सध्या त्यांच्या पोझिशन्स जे आहेत, ते मोठ्या प्रमाणात सेलिंग करत आहेत आणि त्यामुळे इंडियन मार्केट जे आहे, ते कंटिन्यूअस पडत आहे. तर ह्याचं एक कारण हे पण आहे, की इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात टॅक्सेस लागत आहेत आणि शिवाय डोनाल्ड ट्रम्प जे आहेत, अ, अ, त्यांच्या म्हणजे सध्या ते बऱ्याच काही-काही पॉलिसीज आणत आहेत त्यांच्या अ, देशासाठी आणि त्यामुळे जे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते पॅनिक करायला लागलेत. कारण इंडियामध्ये आता सध्या त्यांच्या पोझिशन्स ठेवणं त्यांना सेफ वाटत नाहीये. ते मोठ्या प्रमाणात नुकसानात जाऊ शकतात. त्यामुळे सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते कंटिन्यू जानेवारी महिन्यामध्ये अ, प्रत्येक दिवशी त्यांनी जास्तीत जास्त पोझिशन्स सेल केलेल्या आहेत. फक्त 2 जानेवारीला फॉरेन इन्व्हेस्टर्सनी त्यांची सेलिंग केली नव्हती. अदरवाईज संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये एफ-आय-आयज जे आहेत त्यांनी कंटिन्यू सेलिंग केल्या. तर फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते इंडियन मार्केटमधून त्यांच्या पोझिशन्स कट करत आहेत आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग सध्या आलेली आहे. आता जर बजेट आपलं डिक्लेअर होईल 2 तारखेला, तर बजेटमध्ये जर का निर्मला सीतारामन यांनी काहीतरी पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलं, तर फॉरेन इन्व्हेस्टर्स पुन्हा इंडियन मार्केटमध्ये येऊ शकतात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि मग पुन्हा आपल्या इंडियन मार्केटमध्ये पुन्हा एकदा बुलिश साइडला मार्केट जाऊ शकते. पण सध्या तरी जे आहे ते पॅनिक सिच्युएशन ह्याच्यामुळेच क्रिएट झालेली आहे, की फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या पोझिशन्स कट करत आहेत आणि त्यामुळे मार्केट जे आहे ते कंटिन्यू पडत आहे. आता आज सुद्धा मार्केट कंटिन्यू पडलेलं आहे. आज गॅप डाउन ओपन झाले मार्केट आणि त्याच्यानंतर सुद्धा आज मार्केट पडलंय. अ, आता जर तुम्ही बघायला जाल तर लास्ट होप जी आहे मार्केटसाठी निफ्टीमध्ये तर ती आहे की 22,645 ही लास्ट होप आहे. जर 22,645 चा सपोर्ट जर मार्केटने तोडला, तर मात्र बुल्स आहेत, त्यांना मार्केटमध्ये पुन्हा रिकव्हर करणं खूप कठीण जाणार आहे. मग बरेच दिवस मार्केट जे आहे ते ह्याच रेंजच्या खाली किंवा ह्याच रेंजमध्ये प्राइस एक्शन करताना आपल्याला बघायला मिळू शकते. मार्केट पुन्हा बुलिश साइडला जाणं खूप कठीण आहे. जर फॉरेन इन्व्हेस्टर्स पुन्हा रिटर्न आले इंडियन मार्केट्समध्ये मोठ्या प्रमाणात, तर मात्र मार्केट बऱ्यापैकी प्रमाणात लवकर रिकव्हर करू शकते. आता आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय झाले ते आपण बघूया.
इथे निफ्टीचा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर चार्ट ओपन केलेला आहे. अ, आज मार्केटमध्ये नक्की काय झालं ते आपण बघूया. तर आज सकाळी मार्केट बरंच गॅप डाउन ओपन झालं. त्याच्यानंतर मार्केट जे आहे पहिली कॅन्डल त्यानं रेड बनवली आणि त्यानंतर मार्केट कंटिन्यू चढत होतं. तर इथे जे आहे इथं हा खूप इम्पोर्टंट रेझिस्टन्स होता. मार्केटनं ह्या रेझिस्टन्सला तोडलं आणि पुन्हा मार्केट खाली आलं. आता ह्या लेव्हलला बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल, की मार्केट इथून वरती जाऊ शकते. तर नेक्स्ट कॅन्डल काय झाली आपण बघूया. नेक्स्ट कॅन्डल एक्झॅक्ट रेझिस्टन्स जवळ मार्केटनं क्लोज केलेली आहे. तर ह्या ठिकाणी जे आहे बऱ्याच लोकांना कन्फर्मेशन बऱ्यापैकी मिळते. बऱ्याच लोकांना आता ह्या तिन्ही रेड कॅन्डल बघून असं वाटतं, की मार्केट आता वरच्या साइडला जाणार आणि शिवाय हा जो गॅप आहे कालच्या मार्केटचा आणि आजच्या मार्केटचा म्हणजे कालची जी क्लोजिंग आहे त्याचा आणि आजचं मार्केट हा जो गॅप आहे तर बऱ्याच लोकांना असं वाटतं, की हा गॅप फिल करण्यासाठी मार्केट आता वरच्या साइडला मूव्ह करेल. त्यामुळे बरेच लोकं जे आहेत ते इथं म्हणजे ह्या कॅन्डलचं कन्फर्मेशन मिळाल्यानंतर म्हणजे इथं रेझिस्टन्स जो आहे, त्या रेझिस्टन्स पर्यंत जेव्हा मार्केट जाऊन येतं, तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मार्केट आता वरच्या साइडला जाणार आणि इथपासूनच बरेच लोकं म्हणजे ह्याच कॅन्डलपासून बरेच लोकं बायिंग साइडच्या पोझिशन्स बनवायला स्टार्ट करतात. इथं काही लोकांनी बाय केलं असेल, काही लोकांनी ह्या कॅन्डलला बाय केलं असेल. त्याच्यानंतर पुन्हा काही स्मार्ट लोकं असतील, ते लोकं ह्या कॅन्डलला बाय करतील याच्यासाठी कारण त्यांना वाटेल, की आता रेझिस्टन्स कंप्लीटली तोडलाय आणि मार्केट आता वरती सस्टेन झालंय. असं वाटून बऱ्याच लोकांनी ह्या कॅन्डलला बायिंग केलं असेल. तर अशा ठिकाणी जेव्हा लोकं बाय करतात, तर नेक्स्ट कॅन्डल तुम्ही बघू शकताय. ही कॅन्डल रेड झाली आहे. हिची विक इथपर्यंत आली आणि मार्केटमध्ये ह्या कॅन्डलने काय केले, जेवढ्या लोकांनी इथे बायिंग साइडला पोझिशन बनवली होती, इथल्या सगळ्या लोकांना त्यांनी ट्रॅप केले आणि इथल्या बायर्सना त्यांना बाहेर काढले. आता नेक्स्ट कॅन्डल म्हणजे ही कॅन्डल जी आहे, ही कंप्लीटली इथं रिट्रेस झाली. म्हणजे हिने स्टॉप लॉस घेतला इथल्या सगळ्या बायर्सचा आणि ही कॅन्डल पुन्हा रिट्रेस झाली. म्हणजे आता पुन्हा काही लोकांना असं वाटतं, की ही कॅन्डल इतकी रिट्रेस झाली म्हणजे आता इथं रिटेस्ट पण करून झालंय, क्रॅपिंग पण करून झालंय आणि ही कॅन्डल इतकी रिट्रेस झाली म्हणजे ही आता मार्केट जे आहे ते वर अप साइडला मूव्हमेंट करू शकते. असं काहींना वाटतंय. आणि इथं काही जण ह्या कॅन्डलला पुन्हा एकदा बरेच लोकं काय करतात, बाय साइडची पोझिशन बनवतात. म्हणजे ज्या लोकांनी इथं केली नसेल, ते लोकं जर रिटेस्ट व्हायची वाट बघत असतील, तर ते लोकं ह्या कॅन्डलला बाय साइडची पोझिशन बनवतात. का? तर ही कॅन्डल जी आहे, ही रेझिस्टन्सच्या वरतीच ओपन झाली आणि रेझिस्टन्सला टेस्ट करून पुन्हा ती वर जाते आणि शिवाय ऑलरेडी इथं ट्रॅपिंग झाले. त्यामुळे बरेच लोकं ह्या ठिकाणी येऊन पुन्हा बाय साइडची पोझिशन बनवतात. तर आता जेवढे पण कोणी बायर्स असतील, म्हणजे ज्या लोकांचा बाय साइडचा व्ह्यू असेल, की इथून मार्केट एनी हाऊ वरती जाईल. तर इथे जे राहिले असतील त्यांनी इथे पोझिशन घेतली बाय साइडची. आता नेक्स्ट कॅन्डलला जे आहे, इथं जेवढे बायर्स आले होते ते सुद्धा सगळे बाहेर झाले. त्यांचा सुद्धा इथे स्टॉप लॉस घेतला ह्या कॅन्डलने. आता काही लोकं जे आहेत ज्यांना वाटत होतं, की मार्केट डाउन साइडला जाईल का? तर हा रेझिस्टन्स आहे आणि ह्या रेझिस्टन्सच्या इथे एक रेड कॅन्डल झाली. त्याच्यानंतरची दुसरी जी कॅन्डल होती, ती पुन्हा रेडच झाली. का? आणि ती रेड कॅन्डल जी आहे, ती ह्या कॅन्डलच्या खाली अ, म्हणजे सुरू झाली आणि इथे काही लोकांनी काय केलं असेल, ही पण कॅन्डल रेड होते म्हणून इथं सेल साइडला काही लोकांनी पोझिशन बनवली असेल. म्हणजे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. काही लोकं वेगळा सेटअप यूज करतात. काही लोकांचा हा व्ह्यू असेल, की इथं जे आहे, मी इथं सेल साइडची पोझिशन बनवतो आणि बऱ्याच लोकांनी ह्या कॅन्डलला सेल साइडची पोझिशन बनवली असेल. ज्यांना आणखी स्मार्ट काम करायची सवय काही लोकांनी ह्या कॅन्डल वरून कन्फर्मेशन घेतलं असेल आणि ह्या कॅन्डलला काही लोकांनी सेल साइडची पोझिशन बनवली असेल. तर आणि त्यांचे स्टॉप लॉसेस जे असतील ते इथं असतील. इथं कुठेही असतील. काही लोकं इथं आधेमध्ये त्याच कॅन्डलला सुद्धा स्टॉप लॉस लावतात. बट इन एव्हरेज आपण असं पकडूया, की त्या लोकांनी इथे जे आहे त्यांचा स्टॉप लॉस लावला असेल. आता ह्या कॅन्डलला फॉर शुअर बऱ्याच लोकांनी सेलिंग साइडची पोझिशन बनवली असेल. तर ही कॅन्डल पुन्हा रेड झाली. आता ह्या कॅन्डलला त्यांना कन्फर्म होते, की ह्याने याचा लो तोडला असं बऱ्याच लोकांना वाटतंय. ही जी कॅन्डल होती, ह्या कॅन्डलचा ह्या कॅन्डलने लो सुद्धा तोडलाय.
आणि म्हणून ह्या कॅन्डलला सुद्धा काही लोकांनी सेल साइडची पोझिशन बनवली असेल. आता पुढे बघा. ही कॅन्डल जी आहे, ह्या कॅन्डलने इथेपर्यंत गेलं. इथे आधीमध्ये कोणी स्टॉप लॉस लावले असतील सेल साइडला, तर त्यांचे स्टॉप लॉसेस इथे ह्या कॅन्डलने घेतले. अगेन ही जी 10 वाजून 5 मिनिटाची जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलचं जर तुम्ही प्रीमियमचा चार्ट चेक कराल, तर ह्या कॅन्डलने जे आहे, इथं जेवढ्या जणांनी सेल साइडला पोझिशन बनवली होती ह्या 4-5 कॅन्डलमध्ये, ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस ह्या कॅन्डलने खाल्लेत. कारण ह्याचं प्रीमियम जे आहे, ते ह्या सगळ्या कॅन्डल्सच्या लो पर्यंत गेलेलं आहे. आणि म्हणजे एकाच वेळी जे आहे ते मार्केटमध्ये इथे बायर्स सुद्धा बाहेर काढलेत ट्रॅपिंग करून आणि इथे आता सेलर्स सुद्धा बाहेर काढलेत ट्रॅपिंग करून. म्हणजे तुमचा व्ह्यू जर का सेल साइडचा असेल, तर तुमचा व्ह्यू अगदी बरोबर आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मला माहिती होतं, की मार्केट इथून जे आहे ते डाउन साइडला जाईल आणि तुमचं प्रेडिक्शन अगदी बरोबर होतं. पण तुमची एंट्री जी आहे ती चुकली. कारण की मार्केट जे आहे तुमचं प्रेडिक्शन बरोबर आहे, पण तिथे ट्रॅपिंग होणार असते रेझिस्टन्सवर आणि सपोर्टवर. तुम्हाला एंट्री घ्यायची आहे हे तुम्ही YouTubeवर बऱ्याच चॅनलवर बघितलं असेल, की रेझिस्टन्सवर सेल करायचं, सपोर्टवर बाय करायचं. पण ॲक्चुअली कुठं बाय करायचं आणि कुठं सेल करायचं यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल देत आहे. इथं रेझिस्टन्सवर जे आहे त्यांनी दोन्ही साइडला मूव्हमेंट केलेली आहे. इथले बायर्स सुद्धा सगळे काढले, ह्यांना सुद्धा ट्रॅप करून झाले आणि इथं जेवढे सेलर्स होते त्यांना सुद्धा ट्रॅप करून झाले. आता ह्याच्या पुढे जे आहे, आता ही जी कॅन्डल होती, ह्या कॅन्डलने इथले सगळे सेलर्स आता ट्रॅप केलेत आणि आता ह्याच्या पुढे ह्या कॅन्डलला मूव्हमेंट येणार. हे पहा. असं आहे. आता जेव्हा तुम्ही बघाल, इथं सगळ्यांचं जेव्हा ट्रॅपिंग वगैरे झालं, तेव्हा ह्याचा सगळ्यात लो कोणता होता? हा ग्रीन कॅन्डल जो आहे, हा तुमचा नवीन लो आहे हा. ओके. हा जो लो आहे, हा लो जेव्हा तुटला, तेव्हा तुम्ही सेल साइडला पोझिशन बनवायची होती. तेव्हा जर का तुम्ही पोझिशन बनवली असती, तर तुम्ही ट्रॅप झाले नसता. तुमचा जो सेटअप होता, तो अगदी बरोबर होता. तुमचा व्ह्यू बरोबर होता, की तुम्ही सेल साइडला मार्केट जाईल असं तुम्हाला वाटत होतं. पण तुम्ही जे आहे, हा लो तोडण्याची वाट बघितली नाही. जेव्हा ह्याचा लो तुटतो, तेव्हा जर तुमची एंट्री पडत असेल, तर ती करेक्ट एंट्री असते आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला इतकी सुंदर मोमेंट बघायला मिळाली असते. हे पहा. ठीक आहे. सो आज दिवसभर जे आहे ते मार्केट असंच मूव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढे बघूया. ह्या 2 मोमेंट झाल्यानंतर जे आहे मार्केट बऱ्यापैकी साइडवेजच होतं. आता इथे अनेकदा मार्केटने काय केलंय, डबल टॉप फॉर्मेशन बनवलंय. ते पण मी तुम्हाला दाखवते. आता इथे, इथे जे आहे मार्केटने काय केलंय, एक मिनिट, लेट मी शो यू. ओके. इथं मार्केटने डबल टॉप फॉर्मेशन बनवलं. ओके. आता खूप जणांना हे माहिती असते की डबल टॉप जेव्हा बनतो तेव्हा मार्केट पडतं. आता ह्याचं कन्फर्मेशन तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कसं समजणार की इथून जे आहे हे मार्केट पडणारच होतं. तर तुम्ही जर का RSI हे इंडिकेटर वापरत असाल, तर इथं जे आहे ही प्राइस जी आहे ही 2 वेळा आलेली आहे एकाच सेम पोझिशनला. ठीक आहे. सेम पोझिशनला ही जी प्राइस म्हणजे ह्या प्राइसला जे आहे 2 वेळा मार्केट आले दोन्ही वेळेस. ठीक आहे. तर पहिल्यांदा जेव्हा इथे मार्केट आलं ह्या प्राइसला, तेव्हा RSI मध्ये इथं होतं ते. ठीक आहे. इथं तुम्हाला पोझिशन दाखवते. पण नेक्स्ट टाइम जेव्हा आलं मार्केट, पण नेक्स्ट टाइम जेव्हा त्याच प्राइसला मार्केट आलं, तेव्हा मात्र तुम्ही जर RSI मध्ये चेक कराल, तर हे पहा. इथे तुम्ही गॅप बघू शकताय. म्हणजे ह्या ठिकाणी प्राइस सेम ठिकाणी झाली आहे. पण RSI मध्ये मात्र इथं गेली प्राइस आणि नेक्स्ट टाइम जे आहे ते इथपर्यंत गेलीच नाही. ह्या लाईन पर्यंत गेलीच नाही प्राइस. इथूनच ती रिव्हर्स झाली. ह्याच्यावरून तुम्हाला समजतंय की मार्केट जे आहे ते इथून पडणार आहे. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. इथे OI प्रोफाइल म्हणून एक फीचर आहे. धनमध्ये आहे.
तर तुम्ही OI फीचर ओपन करू शकता आणि OI फीचर जर ओपन केलं तुम्ही, एक मिनिट. आणखी एक कन्फर्मेशन मी तुम्हाला सांगते. इथं जर तुम्ही इथे तुम्ही धनमध्ये गेला आणि हे जे OI प्रोफाइल म्हणून आहे, ह्याच्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला जे आहे, हे OI किती आहे मार्केटमध्ये सध्या, म्हणजे ओपन इंटरेस्ट किती आहे ते दाखवते. तर इथे जर तुम्ही ह्या लेवलला बघाल, ही जी लेवल आहे, इथून मार्केट पडणार होतं. ह्याचं कन्फर्मेशन तुम्हाला कसं मिळालं असतं? तर हे जर OI प्रोफाइल तुम्ही जेव्हा लावाल, तर ही जी रेड लाईन दिसते का तुम्हाला? हे कॉल OI आहे. म्हणजे कॉल साइडचे ओपन इंटरेस्ट आहे. जेव्हा कॉल साइडचे ओपन इंटरेस्ट जास्त असतात, त्याचा अर्थ असतो की मार्केट जे आहे ते पडणार आहे. कॉल ओआय जेव्हा जास्त असतो, तेव्हा मार्केट पडणार असतं आणि पुट ओआय जेव्हा जास्त असतो, तेव्हा मार्केट चढणार असतं. तर ह्या लेवलला जर का तुम्ही बघत असाल, तर ह्या लेवलला हा रेड बार जो दिसतोय तुम्हाला तो जास्त आहे. म्हणजे आणि इथं लिहिलेलं पण आहे की कॉल ओआय 85.62 लाख आहे आणि पुट ओआय जो आहे तो 54.46 लाख आहे. म्हणजे इथे काय आहे, कॉल ओआय जास्त आहे. याचा अर्थ काय आहे की इथून मार्केट पडणार आहे ह्या लेवलवरून. ठीक आहे. पुन्हा एकदा ह्या लेवलला जर तुम्ही याल, तर इथे पण तुम्ही बघाल ना, तर इथे कॉल ओआय 16 लाख आहे आणि पुट ओआय जो आहे तो 7 लाख आहे. म्हणजे बराच डिफरन्स आहे आणि त्यामुळे तुम्ही बघू शकाल ही जी लेवल आहे ही, ह्या लेव्हलवरून पुन्हा एकदा इथून जे आहे ते मार्केट पडले. तर हा जो डेटा आहे ना, ह्याच्यावरून सुद्धा तुम्हाला डबल कन्फर्मेशन मिळू शकते, की इथून सुद्धा तुम्ही हा जो टॉप होता, हा तुम्ही कॅप्चर करू शकला असता. जर तुम्ही RSI यूज केला असतं किंवा हे जे आहे OI प्रोफाइल त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येतो, की कुठून मार्केट रिव्हर्ट होऊ शकतं किंवा तुमचं किमान ट्रॅप तुम्ही होणार नाही. ह्या गोष्टीसाठी हे एक फीचर आहे, हे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर आता अशा प्रकारे जर तुम्ही मार्केटमध्ये आज जर बघाल, तर ही एक चांगली मूव्हमेंट आली होती आणि त्याच्यानंतर ही एक मूव्हमेंट आली होती. आता काही लोकांनी जेव्हा मार्केटच्या सुरुवातीला मी सांगितलं, बऱ्याच लोकांचा हा व्ह्यू होता, की मार्केट इथून रेझिस्टन्स त्यानं तोडलाय. तर याचा अर्थ ते मार्केट जे आहे, ते हा गॅप जो झालाय, तो गॅप फिल करण्यासाठी जाईल म्हणून. मार्केट हा जो गॅप आहे, हा गॅप फिल करण्यासाठी वरच्या साईडला मूव्हमेंट करू शकतं. असं तुमचं हे पण प्रेडिक्शन बरोबर होतं. पण तुम्ही हा विचार करायला पाहिजे होतं, जेव्हा ही पहिली रेड कॅन्डल जेव्हा झाली, किती वाजताची? 9:40 ठीक आहे. तिने अ, तिने काय केलं, सगळ्यांना ट्रॅप केलं आणि ह्या ठिकाणी 2 कॅन्डलचा हा जो हाय तयार झाला होता, तो हाय जर तोडला असता नेक्स्ट कॅन्डलने, तर तुम्ही म्हणू शकत होता, की मार्केट जे आहे ते अपसाईडला जाईल. पण तुम्ही ह्या कॅन्डलला बघून इथेच काही लोकांनी बाय साइडची पोझिशन बनवली असेल आणि तुम्ही ट्रॅप झाला असेल. तर तुम्ही दरवेळेस हेच लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा अशी काहीतरी रेंज तयार होते, त्यावेळी त्या कॅन्डलचा हाय तोडायची वाट बघायचं किंवा जर डाउन साइडचं तुमचं प्रेडिक्शन जेव्हा असतं, तेव्हा तुमचा जो प्रिव्हियस लो असतो जो कोणता, स्विंग लो जो असतो, त्या स्विंग लोचा लो तोडायची वाट बघायची आणि मग तुमची पोझिशन घ्यायची म्हणजे तुम्ही ट्रॅप होणार नाही. ठीक आहे. तर उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल्स मी सांगते तुम्हाला. अ, उद्या मार्केट कुठे ओपन होते याकडे तुम्ही आधी लक्ष द्या. त्यानंतर मार्केटला एक विशिष्ट रेंज बनवू द्या आणि त्यानंतर त्या रेंजचा जेव्हा एक हाय किंवा लो मार्केट तोडेल तेव्हा तुम्ही त्या साईडला जाऊ शकता. इम्पॉर्टंट ह्या 4 ज्या आहेत ह्या इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल असणार आहेत. उद्या जर मार्केटने 22,787 हा जो सपोर्ट आहे, हा जर सपोर्ट उद्या तोडला, तर मग लास्ट होप जे आहे, लास्ट सपोर्ट जो असणार आहे, तो 22,645 असणार आहे. हा सपोर्ट जर उद्या मार्केट तोडत असेल, तर मार्केट 22,645 पर्यंत येणार. आणि उद्या मार्केट कुठे ओपन होते हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. उद्या मार्केट ह्या कोणत्या रेंजमध्ये जर ओपन होत असेल, तर मार्केटला हा जो रेझिस्टन्स आहे, हा तोडू द्या किंवा मग हा सपोर्ट तोडू द्या. ह्या रेंजमध्ये ह्या रेंजमध्ये मार्केटला कुठेतरी रेंज बनवू द्या आणि मग मार्केट
सगळ्यात पहिल्यांदा ह्या लेव्हलला जाऊ शकते. कालची जी मार्केटची क्लोजिंग होती 23,089. ठीक आहे? किंवा 90 ह्या रेंज पर्यंत उद्या जर मार्केटने आजचा हाय तोडला, तर मार्केट सगळ्यात पहिल्यांदा ह्या रेंज पर्यंत जाऊ शकते आणि मार्केटने जर हा लो तोडला 22,787 तर मार्केट 22,645 पर्यंत येऊ शकते. ठीक आहे. एक गोष्ट ही पण लक्षात ठेवा तुम्ही, की उद्याला जर हा 23,007चा जर हाय म्हणजे आजचा जो हाय होता, तो जर हाय उद्या तोडला, तरी पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, की इथं जे आहे, इथं जवळच 23,000 ची रेंज आहे आणि ही सायकॉलॉजिकल रेंज आहे. सायकॉलॉजिकल रेंज म्हणजे काय? तर 500च्या मल्टिप्लाय मध्ये जे नंबर्स असतात, म्हणजे ज्या नंबरला 500 भाग जातो, ठीक आहे? असे जे नंबर्स असतात, त्याला आपण सायकॉलॉजिकल लेव्हल्स असे म्हणतो. तर 23,000 ची जी रेंज आहे, ती सायकॉलॉजिकल लेव्हल आहे. त्यामुळे 23,000 पासून 23,007 म्हणजे हीच रेंज तुम्ही रेजिस्टन्स म्हणून धरू शकता. त्यामुळे इथून मार्केट एकतर ही रेंज तोडायला पाहिजे किंवा इथे कुठेतरी मार्केट थोडंसं पुलबॅक वगैरे घेऊ शकत असते. त्यामुळे ही रेंज जी असते ती नेहमी इम्पॉर्टंट असते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या ज्या आहेत ह्या रेंज आहेत उद्यासाठी. ठीक आहे. आता आपण बँक निफ्टीचं बघूया. हा बँक निफ्टीचा डेली टाइम फ्रेमचा चार्ट आहे. तर कालच्या प्रेडिक्शन मध्ये मी सांगितलं होतं की बँक निफ्टी जे आहे ते ह्या एका रेंजमध्ये ह्या रेंज बॉक्समध्ये प्राइस ऍक्शन बनवत आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जेव्हा अ, ह्या बॉक्सच्या बाहेर काहीतरी प्राइस ऍक्शन बनवेल बँक निफ्टी, तेव्हा मार्केट जे आहे ते अपसाइड किंवा डाउनसाइडला जाऊ शकते. आज मार्केटने जे आहे हा बॉक्स तोडून खालच्या साईडला प्राइस ऍक्शन बनवले. पण बँक निफ्टीने जे आहे क्लोजिंग ही वरच्या साईडला दिलेली आहे आणि पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली आहे. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये अजून तरी थोडेफार होप्स आहेत आपल्याकडे आणि भलेही बँक निफ्टी खालच्या साईडला म्हणजे त्याने त्याचा जो लो होता प्रिव्हियस तो तोडलाय पण क्लोजिंग जी आहे ती पॉझिटिव्ह दिली आहे. तर आता बँक निफ्टीसाठी एक इम्पॉर्टंट लेवल असणार आहे ती म्हणजे ही बँक निफ्टीने सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात गॅप डाऊन ओपन झाले बँक निफ्टी आणि ऑलमोस्ट सगळ्यांना ट्रॅप करतच प्राइस ऍक्शन बनवले. आज बऱ्यापैकी बायर्स आणि सेलर्स दोन्ही साईडच्या लोकांना जास्तीत जास्त ट्रॅपिंग झालेलं आहे बँक निफ्टी मध्ये सुद्धा. तर बँक निफ्टी जे आहे अजून होप्स आहेत कारण 47,475च्या वरती अजून बँक निफ्टी आहे. जर 47,475 ची लेवल जर का बँक निफ्टीने तोडली तर मात्र बँक निफ्टी नेक्स्ट सपोर्ट बँक निफ्टीसाठी असणार आहे 47,452. ठीक आहे. ही लेवल जर तोडली तर बँक निफ्टी खूप खाली जाऊ शकते. हे तुम्ही लक्षात ठेवा. सो सध्या मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे आणि दोन्ही साईडला मोठ्या प्रमाणात ट्रॅपिंग सुरू आहे. मार्केट खूप जास्त प्रमाणात पंप अँड डम्प केलं जातंय. त्यामुळे तुम्ही सध्या मार्केटमध्ये म्हणजे ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये थोडीशी क्वांटिटी कमी करून आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजी तुमची जी काय असेल ती घेऊनच तुम्ही मार्केटमध्ये सध्या ट्रेड करा. आणि क्वांटिटी खूप कमी ठेवा कारण मार्केट खूप जास्त व्होलाटाईल आहे. जोपर्यंत बजेटमधून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये सध्या तरी पॉझिटिव्ह असं काहीच घडणार नाहीये. बजेट नंतर काय रिझल्ट भेटतात त्यावरती आपण आणखी जास्त मार्केटच्या बाबतीत पॉझिटिव्ह होऊ शकतो. ठीक आहे. तर बँक निफ्टीसाठी मी काही तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल्स सांगते. तर बँक निफ्टीसाठी ह्या काही इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. जर मार्केट इथे कुठेतरी म्हणजे फ्लॅट ओपन होत असेल, तर मार्केट एकतर ह्या 48,878 878चा सपोर्ट घेऊन जर वरच्या साईडला जात असेल, तर तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता किंवा मार्केट फ्लॅट ओपन झालं सगळ्यात आधी मार्केट जर ह्या रेजिस्टन्सला गेलं 48,319 तिथे मार्केट टाइम स्पेंड करत असेल आणि तिथून जर रिव्हर्स होत असेल तर तुम्ही रिव्हर्स प्लॅन करू शकता.
त्याच्यानंतर सेकंड लेवल जे आहेत ही पूर्ण सॉरी ही पूर्ण सपोर्ट रेंज आहे. ही पूर्ण रेजिस्टन्स रेंज आहे. जर मार्केट 48,367 ही लेवल जर तोडत असेल, तर तुमच्यासाठी नेक्स्ट टार्गेट असणार आहे 48,548. आणि जर मार्केटने 47,846 ची जर लेवल तोडली डाउन साईडला, म्हणजे सपोर्ट जर हा तोडला, तर तुमचा नेक्स्ट सपोर्ट असेल 47,475. ठीक आहे. आणि जर 47,475 चा सुद्धा सपोर्ट जर बँकने तोडला किंवा जर गॅप डाऊन ओपन झालं आणि ही लेवल जर तोडली, तर तुमच्यासाठी नेक्स्ट सपोर्ट असणार आहे 46,452. ठीक आहे. तर उद्या मार्केट नक्की कुठे ओपन होते ते तुम्ही बघा. आणि आज मी जसं तुम्हाला निफ्टीच्या चार्टवर समजून सांगितलं, की मार्केटमध्ये कशी ट्रॅपिंग केली जाते, त्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. तुम्ही ओपन इंटरेस्ट प्रोफाइल जे आहे, ओआय प्रोफाइल, याचा वापर करा, आरएसआयचा वापर करा. म्हणजे तुम्हाला डबल कन्फर्मेशन मिळेल आणि तुम्ही ट्रॅपमध्ये अडकणार नाही. आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे. सो आजच्यासाठी इतकं. थँक यू.